ब्युटिफुल मानसी, सुंदर सुंदर केलेस हे प्रोजेक्ट तू. प्रोजेक्ट फारच सुंदर केलेस. खरं सांगू का, माझ्या मनात आलं ना की मी माझ्या इंजिनिअरिंगच्या वर्षात कुठलंही प्रोजेक्ट इतकं मन लावून केलेलं नसेल. तेव्हा जर का केलं असतं ना तर जाऊ दे, गेले ते दिवस. अथर्व, तुला मी पवनचक्कीचं काम कसं होतं ते सांगू? नको, मी वाचले माझ्या पुस्तकात. हुशार आहेस, हुशार आहेस. माझी मेहनत, माझी एनर्जी वाचवलीस. अरे वा, मस्त चाललंय की प्रोजेक्ट. मस्त म्हणजे काय, मस्तच चाललंय आमचं काम. बस 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 ना तू, बस. अरे काय मस्त काम चाललंय आमचं माहितीये. मानसी बरोबर काम करण्याची संधी मिळणं म्हणजे सॉलिड मोठी गोष्ट आहे ही. किती प्रिसिजनली बनवलंय बघ ना मॉडेल. ग्रेट. आणि त्यात तू साथीला आहेस ना, म्हणजे क्रिएटिव्हिटीला इंजिनिअरिंगची साथ मिळाल्यासारखंच आहे, नाही का? ते आहेच म्हणा. मस्त चाललंय तुम्हा दोघांचं काम. तिघांचं. खरं सांगू का, माझं काहीच नाही रे. सगळी मेहनत ना एकट्या मानसीने केलेली आहे. आणि माझी पण. हो हो हो, तुझी आहे ना बाबा. पण मी ना आता मानसीला सुपर वुमन अवॉर्ड देणार आहे. सिन्सिअर आहे ती, कर्तृत्ववान आहे, चतुरस्त्र आहे. हो हो, रिलॅक्स रिलॅक्स. जरा श्वास घ्या, सावकाश. वा, मस्त टीम जमली आहे तिघांची. विक्रांत, तुला काही पाणी वगैरे देऊ? नाही नाही, नको. ए मानसी, आज राहशील ना इथे? नाही नाही गीता काकी, मला जायला हवं आज. आजीला सांगितलंय मी वेळेत येईन म्हणून. बरं, मग जेवून तरी जाशील ना? हा. नको काकी, प्लीज फोर्स नका करू. ऍक्च्युली आजी वाट बघत असेल माझी जेवायला. निघते मी आता. बरं, कशी जाणार आहेस? मी आहे ना, मी सोडीन, काही हरकत नाही. हो हो. तू कशाला, म्हणजे तू उलट्या दिशेला कशाला जाशील उगाच? बाईक आहे, कसली उलटी निसुलटी दिशा आली. ग्रेट. संत्या, जरा सावकाश घेऊन जा आणि व्यवस्थित सोड तिला. हा, हो हो, तसा चांगला मुलगा आहे तो. जा हा त्याच्याबरोबर. चांगलं की वाईट हा इश्यूच नाहीये. जाते मी त्याच्याबरोबर. सो अथर्व, ऑल डन ना? काही राहिलं नाही ना? ताई, माझं प्रोजेक्ट एकदम बेस्ट झालंय. ग्रेट. आता छान जेवण कर आणि शांतपणे झोप. ओके, बाय. चल. तू काय असतोस? हो हो, नाही आज खूपच उशीर झालाय ना. आणि अहो, तिने काही फोन पण केला नाही. बरं बरं, संतोषराव येत आहेत का सोडायला? काही हरकत नाही. हो हो, अहो तरुण मुलगी आहे ना. आणि आजकाल तुम्ही बघताय शहरातली परिस्थिती कशी आहे. ती आल्याशिवाय ना आम्हाला चैनच पडत नाही. हो ना. अगं बाई, आले बर का ते. हा, ठेवते हा मी. हाय आजी. आलात? थँक्यू. भेटू परत प्रोजेक्ट साठी वगैरे. बाय. पण आज मजा आली ना प्रोजेक्ट करायला. गुड नाईट. आजी येऊ? हो, या या. थँक्यू. हा, वेलकम. अच्छा, या. आली ना सुखरूप परत. तरी मी सांगत होतो की येईल म्हणून. काही सांगू नका तुम्ही.
तुम्हाला सुद्धा टेन्शन आलं होतं. अगं मनू, कितीदा तुला सांगितलं बसून पाणी प्यावं. हो. कधी येणार सारखं सुरू होतं तुमचं. तुलाच जास्त काळजी वाटत होती, पण बरं झालं संतोषरावांनी घरी सोडलं तिला. अहो हो, पण ते आपल्याला आत्ता कळलं ना. हो. मनू, जेवणार ना ग? काय केलंयस आज? सगळं अगदी तुझ्या आवडीचं केलंय. अगं बाई, अहो तुम्ही पण विसरलात. त्यांना पण बोलावलं असतं ना जेवायला. अरे हो. कोणाला? अगं संतोषरावांना. एवढे ते तुला इथपर्यंत सोडायला आले, सकाळी सुद्धा तसेच गेले काही न घेता. सकाळी म्हणजे? अगं सकाळी आले होते इथे तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी. पण मी नव्हतं बोलवलं त्यांना, काही संमतच नाहीये. नाही, ते म्हणाले ना स्वतःहून चालवतो म्हणून. अगं कुणीतरी न सांगता आपल्यासाठी काहीतरी करताय, ही गोष्ट चांगलीच आहे ना. अजी प्लीज. आणि संतोषराव अगदी गुणी आहेत. आज किती गप्पा झाल्या आमच्या त्यांच्याशी. अगं ते संतोषराव आपल्या जवळच राहतात का? मला नाही माहित आजोबा. मी अथर्व सोबत जे प्रोजेक्ट करत होते ना, ते झालं आज, म्हणजे ऑलमोस्ट डन. तिथे पण संतोषराव होते का ग मदतीला? अजी बास ना ग. आणि एक तर त्याला संतोष राव म्हणणं बंद करा प्लीज. आल्यापासून दुसरं काही बोलतच नाही तुम्ही दोघं. अगं पण आम्ही आमचं बोलतोय, तू काय एवढी वैतागतेस? हा, 1-2 भेटींमध्ये काही कोणाचे गुण कळत नाहीत. हा, मी जरा फ्रेश होऊन येते, मग बसू जेवायला. आणि मला तो विषय परत नकोय प्लीज. अथर्व, अगदी नीट घेऊन जाशील स्कूल मध्ये. डेलिकेट आहे ना प्रोजेक्ट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उपमा खाणार आहेस का? नाही मला नको. बरं तुझी तब्येत कशी आहे आता? बरी आहे आता. काही नाही रे, पित्त झालं होतं, आणखी काही नाही. हा. जागरण झेपत नाही हिला. मानसी, तुला खायचं नाहीये? नकोय मला, थँक्स. का ग? घे उपमा, छान झालाय, चांगला करते ही. बट नको आहे का? एक काम करते ना, मसाला ऑमलेट करून दे. नकोय काका, खरंच नकोय मला. अगं असं कसं? तू तहान भूक विसरून प्रोजेक्ट करतेस. बघ, आणि तू मी तेच म्हणते, तहान भूक विसरून प्रोजेक्ट करते ती एकटी. आपण दोघांनी मदत केली पाहिजे. मदत करायचीच आहे आपण तिला. खाऊन झालं की लगेच मदत करणार आहे मी. तहान भूक विसरून रे. ठेवू? हा आता. बाबा, आता नकोय मदत. आमचा प्रोजेक्ट कम्प्लीट झालाय. हो गॉड. मानसी, मी आत्याला सांगतो तुला उशीर होणार आहे म्हणून. तू स्ट्रेस नको घेऊस. नो नीड. माझी अकराची वेळ आहे, जाईन मी वेळेत. मी निघतो. मी बाहेर थांबतो, तू ये. नको, तुम्ही पुढे व्हा, मी येईन माझी. ओके, बाय. आई, बाबा, हम्म, कसं झालं प्रोजेक्ट? छान झालंय, अप्रतिम झालंय. मानसिक खूप असं रेखीव झालंय प्रोजेक्ट. म्हणजे इतक्या कमी वेळात मलाही जमलं नसतं हे सगळं करणं. हो ना. असं काही नाही हो काकी, जमलं असतं तुम्हालाही. बाबा, जर मला अख्ख्या क्लासमध्ये बेस्ट प्रोजेक्टचा प्राइज भेटलं तर खूप मजा येईल ना. ये मजा येईल, पण आणखी मजा केव्हा येईल माहितीये? तुझं सांगितलंस ना की हे नक्की कसं वर्क होणार आहे तर. हो बाबा, सांगतो ना. या प्रोजेक्टमध्ये सोलार एनर्जीचा वापर आपण कसा करतो हे दाखवले.
म्हणजे यात वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट सोलार एनर्जीवर कसे चालतात हे दाखवायचंय. फॉर एक्झाम्पल, हा सोलार लॅम्प. या सोलार लॅम्पमध्ये आपण सोलार एनर्जी या पॅनल थ्रू स्टोअर करू शकतो आणि मग स्टोअर केलेल्या एनर्जीचा वापर करून आपण हे लॅम्प्स ऑन करू शकतो. हे बघा, दुसरा इन्स्ट्रुमेंट आहे हा सोलार वॉटर हीटर. या सोलार वॉटर हीटर मध्ये आपण सोलार एनर्जीचा वापर करून पाणी गरम करू शकतो, जेणेकरून फ्यूल वेस्ट पण होत नाही आणि पोल्युशन पण होत नाही. वाह 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 वाह, क्या बात है. काय मस्त कळलं बघ त्याला प्रोजेक्ट आहे ना. नाही पण ऑल क्रेडिट गोज टू मानसी. नाही हो काकी, या सगळ्या मागे ऍक्च्युली अथर्वची आयडिया होती. त्याने स्वतः सगळी पुस्तकं वाचली आणि म्हणूनच तर त्याची कॉन्सेप्ट क्लिअर झाली आणि त्याला नीट समजलं ना की मगच आम्ही हे मॉडेल पुढे नेत होतो. राईट? नाही, माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की ना ह्या अशा कॉन्सेप्ट ना फक्त मुलांना सांगून कळत नाही, म्हणजे एक्सप्लेन करून कळत नाही. सो असा काही प्रोजेक्ट असेल तर या कॉन्सेप्ट मला नक्की कळतील, हो की नाही का? मी वापरेन क्लासमध्ये असं काहीतरी आता. हां मानसी, थँक्यू सो मच. हां, आता याबद्दल माझ्याकडनं तुला एक पार्टी. बाबा, मी तिला बोलवलं म्हणून ती इथे आली आणि मग तिने मला शिकवलं की कसं प्रोजेक्ट करायचं ते. अच्छा, मग तुला काय बक्षीस देऊ? पार्टी. पार्टी? अरे असं काय, आता पाट्यावर अभ्यास करायचं वय काय, पार्टी कसली माग? तू पण असंच बोलायचंस लहानपणी. पार्टी. मानसी, हो जरा वर येतेस? हो, आलेच. हाय ताई, बोल. माझ्याच घरात येऊन प्लीज मला एकदा भेट असं बोलावं लागणार आहे का मला आता? अगं, तुझं माझ्याकडे काही काम होतं का? There you go. कशी बोलायला लागलीस तू माझ्याशी मानसी? म्हणजे काम नसताना आपण एकमेकींशी बोलत नाही किंवा आपण एकमेकींना भेटत नाही असं आहे का? ताई, तुला नक्की काय म्हणायचंय? मानसी, मला फक्त एवढं म्हणायचंय की हे माझं घर आहे. नाही म्हणजे आय अंडरस्टँड, माझ्याच घरात येऊन तुझे काय हेल्प वगैरे करतेस सगळ्यांना, पण ह्याच घरात तुझी एक बहीण राहते, सख्खी मोठी बहीण. ही गोष्ट सोयीस्करपणे विसरतेस ना तू? अगं नाही ताई, मी काही विसरलेली नाहीये. अगं सध्या त्या प्रोजेक्ट पुढे दुसरं काही सुचत नव्हतं. एकतर वेळ कमी आणि कामही खूप होतं. काय सांगू तुला? एक्झॅक्टली मानसी, प्रायोरिटीज चेंज झाल्यात ना तुझ्या आता. म्हणजे माझीच बहीण माझ्याच घरी येते आणि एक मिनिट ताई, तू प्लीज काही चुकीचा विचार करू नकोस. हे बघ, अथर्वला मदत हवी होती. गीता काकींना बरं नव्हतं. घरात इतर कुणालाही वेळ नव्हता आणि तुझी इच्छा नव्हती. राईट? नव्हती माझी इच्छा. मला नव्हता इंटरेस्ट प्रोजेक्ट मध्ये. काय मिळणार होतं तो प्रोजेक्ट करून मला? फेअर इनफ. हे बघ, अथर्वला मी मदत केली कारण त्याने मला विचारलं. त्याला मदत करून मला त्याच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट आणि समाधान बघायला मिळालं. ओके, मला आता निघावं लागेल. मला अजून उशीर नाही करायचा आहे. बाय. मानसी, मानसी, नाही, नॉट अ प्रॉब्लेम.
नाही, काहीच घाई नाहीये. हो हो, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही वाचा. ओके, देन विल मीट अँड डिस्कस. राईट. थँक्यू डॉक्टर. सी यू. बोल संत्या. कधी? ऑफकोर्स मी असणार. तू फक्त वेळ सांग. 6. ओके, डन. बाय. लंच टाइम. चला जेवण करून घेऊ. यू गो हेड, मला भूक नाहीये. ओके, मग आपण नंतर जेऊया. मी थांबू शकतो. नाही, खरंच नको. ऍक्च्युली माझा आज उपवास आहे. ओ, मग आपण बाहेर जाऊन खाऊ काहीतरी उपवासाचं. बाहेर जनतामध्ये साबुदाणे वडे खूप मस्त मिळतात. हो, म्हणजे तू आतापर्यंत कधीच खाल्ले नसशील, इतके हॉरिबल असतात ते. आता तर तू टेस्ट करायलाच हवेत. मला नको म्हटलं ना मी विक्रांत, प्लीज. मानसी, काय झालंय? काही नाही. संत्या येतोय संध्याकाळी. मग मी काय करू? काही नाही, मी जस्ट सांगतोय तुला. पण मला कशाला? मानसी, आत्या तुला परत काही बोलली आहे का? विक्रांत, आत्या फक्त चूक झाली तरच रागवतात, नाहीतर नाही. मला कोणीही काहीही बोललेलं नाहीये आणि मला कुणाशी काहीही बोलायचं नाहीये. तू आत्ता? अरे आपलं 6 वाजता ठरले, अजून 5 पण नाही वाजले. अरे आलो लवकर. अरे तू कडे मिनिटं मोजत बसलायस. चलता यार. मला हल्ली काही नवीन गोष्टी कळल्या का तुझ्याबद्दल. हो, प्लाय सांगत होता मला. तो म्हणाला की आजकाल तुला वेळेकाळीचं काही भानच नाहीये. रात्री बेरात्री त्याला मेसेज करतोस, भेटायला बोलावून घेतोयस आणि मध्ये शॉपिंगला वगैरे काय जातोयस. आणि सगळ्यात महत्वाचं, देशपांड्यांकडे तुझं येणं जाणं खूप वाढलंय असं म्हणाला तू. हे काय नवीन वगैरे काही नाहीये. कालच फक्त गेलो होतो. अरे हॉस्पिटलला येणारच होतो ना, मग म्हटलं मानसीला पिकअप करावं म्हणून गेलो होतो. तर तिच्या आजींनी प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. बाय. अशी का गेली ती? तू काही बोललास का तिला? नाही. ती चिडली आहे का? मला काय माहिती. एक काम कर, मला चावी दे बाईकची तुझ्या. म्हणजे काय, तिचा राग जाईल? तू चावी दे. नाही रे, चावी देतो. लवकर. अरे झालं काय? अरे ह्याला काय झालं आणि तिला काय झालं? पण ऑटो, तुम्ही ठाण्याला जाल का? हो. मी एकटीलाच घ्या ना, शेअरिंग मानसी. मला. मानसी थांब, काय झालंय? लवकर बोला विक्रांत, मला उशीर होतोय घरी जायला. मानसी, काय झालंय तुला? कुठे काय? ओ कम ऑन, तुझं काहीतरी बिनसलंय कळतंय मला. सरळ सरळ सांग, काय झालंय? काही गोष्टी स्पष्टपणे सांगता येत नाहीत विक्रांत, त्या समजून घ्याव्या लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल? मी काल सुद्धा एकटी घरी जाऊ शकले असते ना. हो, तू जाऊ शकली असतीस. अगं पण सहज सोबत मिळाली तर त्यात काय वाईट आहे? सहज सोबत जाऊ द्या, मी जाते. म्हणजे काही नाही. मानसी, तुला काय म्हणायचंय मला काहीच कळत नाहीये. बरं जाऊ दे, चल मी सोडतो तुला पटकन. चल. नको, तुम्हाला कळत नाहीये ना, तर मग जाऊ दे, मी जाते. बाय.